टिटवाळ्यातील रिजन्सी सर्वम गृहप्रकल्पाचा कचरा प्लांट वर्षानुवर्षे बंद, दुर्गंधी व जलप्रदूषणाचा धोका। टिटवाळ्यातील मोठ्या गृहसंकुलांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिजन्सी सर्वम गृहप्रकल्पातील कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न बनला। सुमारे 3500 घरांचा समावेश असलेल्या या गृहप्रकल्पातील कचरा प्रक्रिया प्लांट कित्येक वर्षांपासून बंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे। प्लांट बंद असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा साचत असून त्यातून तीव्र दुर्गंधी पसरत आहे। पावसाळ्यात त्या कचऱ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। ताप, डेंग्यू, मलेरिया तसेच इतर साथीच्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो अशी चिंता रहिवाशांनी व्यक्त केली। दरम्यान साचलेला कचरा नदीच्या पाण्यात टाकला जात असल्याचा तक्रारीही नागरिकांकडून करण्यात येत आहे। यामुळे नदीतील पाणी प्रदूषित होत असून जलचरांसह परिसरातील पर्यावरणालाही धोका निर्माण होत आहे। या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। गृहप्रकल्प प्रशासनाने कचरा प्रक्रिया प्लांट तातडीने सुरू करावा, नियमित कचरा उचलण्याची व्यवस्था करावी आणि नदीपात्रात कचरा टाकण्यास पूर्णतः बंदी घालावी अशी मागणी रहिवाशांनी केली आहे। संबंधित महापालिका प्रशासन व प्रदूषण नियंत्रण विभागाने या प्रकरणाची दखल घेऊन त्वरित उपाययोजना करावीत अशी मागणी जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा। आज हा इकडचा कचरा प्लांट आहे रिजन्सी सर्वम। किती दिवस झाले, किती महिने झाले, बहुतेक किती वर्ष झाली हा प्लांट बंद आहे। किती वेळा बिल्डरला सांगून हा प्लांट बनवला गेला नाही। जेव्हा आम्ही मोडमध्ये आलो 5-6 दिवसा अगोदर मी स्वतः मेसेज टाकते आहे, तेव्हा बिल्डरने काय केलं, काल अर्ध्याच्या वरती कचरा नदीत ढकलला। हा नदीत कचरा गेल्यामुळे हा जो परिसर आहे पूर्ण जलमय झाला। काल फेडरेशनची मीटिंग बसवली, कोण जे आहेत ऑफिसर त्यांना सांगितलं की तुम्ही कचरा उचलायला या, इथे पूर्ण रोगराई पसरेल, पाणी जमा होईल या कचऱ्यामुळे। तर ते बोलतात की तुम्ही इकडच्या स्थानिक नगरसेवकांना सांगा, त्यांनी फोन केला तर आम्ही येऊ। सामान्य माणूस फोन करणार तर ते येणार नाही, पण नगरसेवक फोन करणार तर ते येणार। म्हणून आम्ही नगरसेवकांना आज लेटर देणार आहोत की 4ही नगरसेवक जे महापौर पण आहेत आपल्या इकडच्या खवीरताई, त्यांनी पण एवढा हा कचरा बघावा। काल इथे अशी परिस्थिती होती की खूप जण इथे पडली। त्याला कारणीभूत कोण, म्हणजे सामान्य माणसाचं ऐकायचं नाही, त्यांना पॉलिटिकल लोक पाहिजे अधिकाऱ्यांना, की पॉलिटिकल लोक आली त्यांनी सांगितलं तरच आम्ही काम करणार, नाहीतर आम्ही काम करणार नाही। काय चाललंय हे, आम्ही टॅक्स भरतोय, आम्ही मेंटेनन्स भरतोय, पण हा कचरा असाच। माझ्याकडे 6 दिवसा अगोदरचेही फोटो आहेत की कचरा इथपर्यंत होता, पत्रे लावले नव्हते। मी स्वतः जेव्हा रामदास कोपरेंना फोन केला, त्यांचा फोन बिल्डरला गेला, तेव्हा हे पत्रे 6 दिवसा अगोदर लावलेले आहेत। त्याच्यानंतर हा कचरा इथे, हा कचरा पूर्ण पाठी ढकलला गेला, नाही तर हा कचरा इथपर्यंत होता, इथपर्यंत हा कचरा पूर्ण पाठी ढकलला गेला आणि त्याच्यामुळे ही जी स्थिती झाली ही झाली। हा इथून तिथपर्यंत कचरा पसरला गेलाय। तुम्ही जरा बघा, ह्याला जबाबदार कोण, ह्याला जबाबदार कोण? हा नाला साफ नाही केला। हा नाला आहे, नदी आहे की काय? हा नाला आहे, नदी आहे की काय? ते बघा, ती परिस्थिती बघा, ह्या बघा पूर्ण कचरा रस्त्यावर आहे। आज एवढे 1 वर्ष झालं बिल्डरला सांगून बिल्डर मदत करत नाही, फेडरेशनमध्ये मेसेज टाकून काही त्याचा अर्थ नाही। काय करणार, तिकडच्या लोकांना आज मच्छर सगळीकडे झालेले। कोण आहे याला जबाबदार? हा नाला पूर्ण भरलाय, हा नाला इकडचा